नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आदी पारखी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर माझी आंघोळ डन झालेली आहे आणि मम्मीने त्यांनी पोहे करून ठेवले होते. फक्त ते थंड झालते, फक्त मला ते गरम करायचे होते. किती सोपं काम असतं ना. मग ते फक्त गरम केले आणि हलवले. तर गाईज आता आहे ना, मी ना पोहे करून राहिले हे बघा. म्हणजे ते फक्त करून ठेवलेले, फक्त ते गरम करायचे. तर एखादा व्यक्ती व्हिडिओ बनवत असेल ना, तर ह्या मॅडम मध्ये येतात. काय झालं? काही नाही. सांग ना. मम्मीनी ना पोहे केले, पण पोह्यामध्ये अजिबात मीठ नाही. आता मीठ टाकावं लागेल त्याच्यात. मीठ आणि जर लिंबून त्याने टाकलं तर पोहे अजिबात चांगले नाही लागत. मिठाचा डब्बा. बाई काही जण कसे असताना म्हणजे खूप सारे, आता माझे मित्र पण आहे, त्या पण आहे ना, काही जण खूप असे असतात की त्यांना आहे ना चमचा बिगर आहे ना खायला आवडतच नाही, अजिबात चमचा बिगर खातच नाही. तर माझं असं आहे तर मला चमचा आवडतच नाही. चमच्यासोबत खाल्लेले असं एकदम टाईमपास त्यामुळे असं आपलं पटापटा खायचं, निघून जायचं. एक मिनटं, माझे केस आहे ना. चमचा म्हणलं ना, हे बघा हातानेच खातो मी. चमच्याने मला बिलकुल नाही आवडत. काही जण आहे ना खूप चमच्याने खाता, आणि चमच्याने खायला काही नाही बरं का. चमच्याने एक बात आहे का, हात खराब नाही होत. पण मग पहिल्यापासून मला सवय आहे, आणि आमच्या इकडे सगळी हातानेच खाते. हे एकदम असे पाहुणे ते आले तर तेव्हा चमचे बिमचे ते नाही का, असं काय म्हणते त्याला, पाहुणे आल्यावर असं हातानेच नाही खाता येत ना, मग त्यांच्यासमोर चमच्याने खायचं. पण मग असं हातानेच ना बेस्ट असं हातानेच खायला. तर माझी ना आंघोळ झाली. आणि आंघोळ मी अर्धा तास केली, कारण की ना आमचे झाड आहे ना आळूचे, तर ते सगळे ना या दरवेळेस आहे ना असं होतं कधी पण. आता सगळं आवरून खायला बसलो, ठीक आहे, एक मिनटं, केस वीस काढले होते, सगळं आवरून आहे ना खायला बसलो, एक घास नाही गेला असा, एक घास नाही तोंडात जात तर लगेच गिरायक याचा, काकू काकू, आजी आजी, काकू काकू चालूच राहतं आमचं. असाच भाऊ एकदम असं निवांत कधीच नाही खाणार, कोणी येतच राहतं. तर गाईच माझे पोहे ते खाऊन झालेले. आता आम्ही इथं बसलेलो आहे. मी आहे, बॉबी आहे, मम्मी आणि मावशी पण होती, पण ते घरात गेले, त्यांना काहीतरी काम होते. काका आणि पप्पा गेलेले बाहेर, थोडं काम आहे त्यामुळं. दुकानाचं सामान पण घेतलं आहे, आणि आमच्या वाडीत लग्न आहे. तर मग पाहीन मम्मी ते जाणार आहे. जर जमलं तर मी पण जाईन, नाही तर दुकानामुळं मला इथंच राहावं लागेल. जर मम्मी गेली आहेर मम्मीने केला तर मग ठीक आहे, नाहीतर पाहीन मी पण जाईन. आणि मग तिकून आलं का परत मग बाजारला जायचं आहे, किराणा आणायचा आहे, दळण टाकून यायचं आहे. जर संध्याकाळी जमलं तर रामपूरला दुकानाचं सामान घ्यायला पण जायचं आहे. आता पाहू काय काय होतं. मला दुकान साफ करायचं होतं, पण मी एकदम थोडा उशिरा उठलेलो आहे, 6:30ला, त्यामुळे दुकान पण साफ करणं नाही झालं. पण इकडचं आहे ना, हे जे तुम्हाला मी दाखवलं होतं ना, इकडचं बॅक साईडचं, ते साफ झालेलं आहे. आणि बसलो आता इथं निवांत 15-20 मिनटं. आमच्या दुकानात आहे ना धमाका आलेला आहे विकायला. मग त्या धमाका विकायला आलेला आहे,
पुरी आलत्या, सगळं मुलींचाच आहे तो. कानातले निघतं, हातातलं ब्रेसलेट, क्लचर, हे ते काही ना काही निघत राहतं, काय माहिती त्यांचं. आणि तर मग एका मुलीला आहे ना हे निघलं किचन. एक मिनिट या नीट वय या बाई किचन निघलं. मग मी त्याला म्हणलं मला ते बॅगीला लावायला काम आहे, एकदम भारी किचन. ही बघा आमची बॉबी. काय तुला डोक्याचा भाग आहे का नाही? काय तोंडाला लावू राहिली चप्पल, खाली करते. तोंडाला नाही लावायचं, हुशार आहे ना तू. तोंडाला अजिबात नाही लावायचं. हां हां ठेव, तिथं ठेव. आज दिवसभर खूप काम झालं. तुम्ही म्हणत असा ना असा डायरेक्ट कस का अचानक आला, तर मी ना झोपलेलो होतो. आज दिवसभर खूप काम झालं होतं. डोकं पण लई दुखत होतं, हात पाय ते पण लई दुखत होते. त्यामुळं मग आज मी बाजाराला नाही गेलो, कारण की मावशी आणि काका आलेले होते ना. तर मग मम्मी पप्पा मावशी काका दोन्ही 4ही जण गेले गावाला, म्हणजे बाजाराला. 4 जण बाजाराला गेले. त्यामुळं मग आज मी नाही गेलो. आणि आज मग आराम भेटला थोडा, वाडीत लग्न होतं, त्यामुळे मग बाजारला जायला पण त्यांना उशीर झाला. आणि मला खूप दिवसापासून आहे ना एक वस्तू दाखवायची होती. आम्ही ना दुकानामध्ये ना असं विकणारे आहेत ना होलसेलवाले, तर ते त्यांच्याकडून आहे ना मम्मीनी चॉकलेटचा बॉक्स घेतला. त्याच्यावर आहे ना एक जार आहे ना फ्री भेटत होता. हे बघा जार किती भारी ना, एकदम छोटासा जार आहे, एकदम भारी जार आहे. इतका भारी ना, म्हणजे कुठं असं फिरायला जर जायचं असलं ना याच्यात पाणी भरून न्यायचं. एकदम थंड पण होतं आणि थंड पण राहतं, गरम पण नाही होतं याच्यात पाणी, एकदम क्वालिटी जार आहे. तर मग आज संध्याकाळी आमच्या घरी नॉनव्हेज बनणार आहे. असं मध्ये नाही खात आम्ही, पण संध्याकाळी बनणार आहे. मग संध्याकाळी, कारण की मावशी काका आज मुक्कामाला आहे, तर मग चिकन आणणार आहे एखाद्या वेळेस नॉनव्हेज. तर मग नॉनव्हेज बनणार आज आमच्याकडं. तर मग त्यांना बाजारातून येतात उशीर होईल, तवर मी काहीतरी काम करतो. तुम्ही बघू शकता इथून ना ते मागचे केस तर सोडून द्या, इथून एवढी आणि इथून थोडीशी मिशी केसांत तर काही नाही, मी अजून 1-2 हप्त्यांनी कटिंग करून घेईन. पण दाढीन ते खूप वाढलेलं आहे, त्यामुळं आता आहे ना दाढी करायची मला. आता जवळपास याला आहे ना तरी माझ्या अंदाजाने 1 वर्ष झालं असं ट्रिमर आणून. हे ट्रिमर कोणतं आहे, HTC कंपनीचं आय थिंक. HTC 2 इयर्स वॉरंटी, अजून का 2 वर्ष झालेली नाही. हे ते साफ करायचं राहतं याच्यामधलं असं. आणि हे वेगळं आहे, हे याच्यासोबत नाही आलं आहे. ह्याचं हे पण होतं, अरे बापरे. गाईज याचं आहे ना चार्जिंगचं आहे ना ते पॉईंट आहे ना ते हरवलं, कुठे गेलं काय माहीत. आता ते सापडत बसावं लागणार मला. आता ते एक काम आलं. हा एक राहतो, हा किती याचा आहे, 7 mm आहे. हा 1 mm आहे. हा 5 mm आहे. आणि हा 3 mm आहे. तर मग मी 7 आणि 5 mm वापरतच नाही, कारण की ते एवढी दाढीच नाही माझी. फक्त 3 आणि 1 mm पण नाही वापरत, ती पूर्ण दाढी निघून जाते. मी मग त्यांना 3 mm वापरतो आणि पहिले शेप देऊन घेतो दाढीला आणि मग करतो. अब आता हे 2 जण आहे, 2 जण म्हणजे ये मेरा हथियार आहे और ये मेरा हथियार आहे. पहिले दाढीला अशी शेप देऊन घेतो आणि मग ट्रिमिंग करू आपण. त्रास नाही, शर्ट खराब नाही होऊ म्हणून असं लावायचं.
दिसलं. अरे हा, तुम्हाला आहे ना एक गोष्ट दाखवायची. मी तुम्हाला नाही का सकाळी बोललो होतो साफसफाई करताना का मी इकडं साफसफाई करत होतो आणि मला अचानक एक असं खतरनाक दिसलं ना. मी शॉक झालो. मी नव्हतो करणार तिथं, पण मी कसं केलं, कारण की ते एक जरी असं म्हणजे तुम्हाला डायरेक्ट दाखवतोच. एक मिनिट. आमच्या इथे आहे ना एक मोहोळ बसलेला आहे. एक मोहोळ बसलेला आहे. हे बघा कुठं बसलेलं आहे, एकदम असं कोपऱ्यात बसलेलं आहे. इतकं मोठं मोळ आहे ना, विचारूच नका. लई मोठं मोळ आहे, खतरनाक मोळ. एक मिनटं मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. आणि मी नेमकी नाही ह्या इथंच आहे ना, ह्या इकडंच मी साफसफाई करत होतो आणि असं वरती बसलेला आहे तो. दिसत असं नाही दिसला का तेव्हा? लय मोठा मोळ आहे तो. हे बघ किती कसा लंगर मोळ आहे, इतका खतरनाक. आता तो दिसलाय मला. आता त्याला आहे ना काढायचं. असं नाही दिसणार, वरतून दिसतो का नाही काय माहीत. लय बेकार मोळ आहे. मला आहे ना तुम्हाला आहे ना हेच दाखवायचं होतं. इतका बेकार मोळ आहे तो. आता काढणार आहे मी त्याला थोड्या वेळाने मी काढन. नाहीतर जर जमलं तर मग नंतर न काढन. जरा तशा शेजारची म्हणून राहिले का काढायचं, पाहू आता काढू. तर फायनली माझं पण सगळं आवरलेलं आहे. आता घरचे येईन, मग मस्तपैकी खाऊ आपण. आता मला आहे ना व्लॉग बनवायचे नव्हते. मला एकदम असे हाय क्वालिटीचे व्लॉग बनवायचे होते का आपण इकडे फिरायला गेलो तेव्हाच व्लॉग बनवू, असं पण नाही. आपलं जे रिअल लाईफ आहे ना, आपण जी जगतो ना, आपण जे दिवसाला जे करतो ना, काही पण करत असलो आपण, काही पण माती जरी खांदत असलो ना, तरी पण त्याचे व्लॉग बनवायचे. काही पण करायचं, कारण की ना डे बाय डे जे कंटेंट असले ना, आपण त्याचे व्लॉग बनवले ना, पण जरी करत असलो ना, कशाचे पण व्लॉग बनवायचे, कशाचे पण व्हिडिओ बनवायचे, का जेणेकरून आपल्याला एक आठवणी राहते. नंतर आपण विचार करतो, यार आपण पहिले कसं होतो, आता आपण कसं दिसतंय ना. बरोबर. तर मग असं काही पण बनवायचं. आता मी पण आहे ना तेच करत जाणार. जसं जसं मला वेळ भेटत जाईल, जसं 5 मिनटं 10 मिनटं जसं अर्धा तास भेटत आहे ना, तसेच मी ब्लॉग बनवत जाईन. मग ऑफिसला का थोडा वेळ होईना, घरी का थोडा वेळ होईना, निघल्यावर का थोडा वेळ, जेवताना का होईना, काही पण ब्लॉग बनवत जाईन मी. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू आपण पुढच्या ब्लॉगला. बाय बाय. माझे मावशी आणि काका आलते ना, त्यांनी ना पेड्याचा बॉक्स आणला होता. तर काल आणला होता. एवढेच पेढे राहिले. पूर्ण पेढे संपवले. पूर्ण खाल्ले. घरच्यांनी काही खाल्ले, पण मीच जास्त पेढे खाल्ले. पूर्ण संपवून. अरे बापरे, चिमण्यांनी परत टोचा मारल्या मुळाला. म्हणजे मला ते दाखवलं होतं आणि त्याला. एक मिनटं दाखवतो. हे बा, मूळ उठला डायरेक्ट उठला. पूर्ण मूळ उठला. जर मी तिथे असतो ना, बरं झालं आत्ता पाहिलं, 1-2 तर चावलाच असतं मला.